नमस्कार. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणाऱ्या करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने सुरू असणारी 52 आठवड्यांची अखंड संवाद शृंखला. यामध्ये उपस्थित सर्व विद्यार्थी, प्राध्यापक आणि पालकांचे मनस्वी स्वागत. तर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशासकीय संधींची ओळख आपल्या या महाराष्ट्रातील सर्व तरुणांना व्हावी या उद्देशाने आपण ही संवाद शृंखला सुरू केलेली आहे. आणि या संवाद शृंखलेचे मार्गदर्शक माननीय डॉक्टर IRPS तुषाबा शिंदे सर यांचे आजच्या या संवाद शृंखलेमध्ये मनस्वी स्वागत करते. तर आजची ही संवाद शृंखला आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरील करिअरच्या संधी याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी असणार आहे. आणि मी कुमारी पर्जन्या अंजुटगी आपणा सर्वांचे पुन्हा एकदा या सत्रामध्ये मनस्वी स्वागत करते आणि तुषाबा शिंदे सरांना विनंती करते की त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. थँक्यू प्रजन्य. आणि आपल्या सर्वांचं खूप पुन्हा एकदा स्वागत करतो इथे. खूप बरं वाटतं. आपण खूप लांब डिस्टन्सने इथे येतोय, खूप दिवसापासनं आपण हे करतोय, पण मला असं वाटतं की प्रत्येकाचा इंटरेस्ट म्हणा, मोटिवेशन म्हणा, पॉझिटिव्हिटी म्हणा, मला इथे दिसते. आणि प्रत्येक जण काहीतरी नवीन शिकण्याच्या भावनेने, काहीतरी नवीन मिळवण्याच्या भावनेने, काहीतरी नवीन ऐकायला भेटेल ह्या भावनेने येण्याचा प्रयत्न करतोय. आणि मला सुद्धा कुठेतरी आनंद होतोय की येस, समवेअर आय एम एबल टू गिव्ह सम स्मॉल इनपुट जे तुम्हाला मोटिवेट करतात. तर आज मी ठरवलं की आज आपण सुरुवात करू, तर एक छोटेसे काहीतरी एक चांगल्या गोष्टी सांगण्याचा करण्याचा प्रयत्न करू, जे माझ्या जीवनाचा अनुभव मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि मित्रांनो, ह्या गोष्टी खूप कमी लोकांना भेटतात. इव्हन मी आजही मी प्रयत्न करतो, कारण लाईफ इज कंटिन्युअस लर्निंग. ज्याला पुढे जायचंय त्याला लाईफ मध्ये तुम्ही लर्निंग मोडमध्ये नसाल तर यू आर नॉट एबल टू ग्रो. इव्हन आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा आपण म्हटलंय नाही मीच मोठा, आय एम ब्रह्मास्मी म्हटलं तर ते घर मात्र नक्की भस्म होणार. अहम ब्रह्मास्मी म्हटलं की ते घर भस्म होणार. अनटिलनेस यू आर नॉट ऍडजस्टेबल, और तुम्ही माझं कुठं चुकलं असं विचार करत नसाल तर यू आर नॉट. तर आपण आजची श्रृंखलेच्या या सुरुवातीला मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. मला बऱ्याच वेळेस विचारलं जातं की सर, जीवनामध्ये सक्सेसफुल होण्यासाठी, जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी किंवा सक्सेस मिळवण्यासाठी काय आवश्यक आहे. तर मी एक गोष्ट सांगत असतो की मी एक उदाहरण देत असतो की जीवनामध्ये तीन गोष्टी असतात, म्हणजे प्रत्येकाला वाटतं, जे तुमच्या डोळ्यासमोर येत राहतं. एक असतं तुमचं हार्डवर्क, एक असतं तुमचं टॅलेंट, आणि एक असतं तुमचं इंटेलिजन्स म्हणा किंवा तुमचं बॅकग्राऊंड म्हणा. तर ह्या तीन चार अशा गोष्टी असतात. तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचं काय, टॅलेंट महत्वाचं आहे का, मेमरी महत्वाची आहे का, हार्डवर्क. तर मी न विचार करता सगळ्यांना एकच गोष्ट सांग, सर्वात महत्वाचं जे आहे हार्डवर्क. मित्रांनो, मी जे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो खूप शांतपणे आणि खूप असं एन्जॉय करत ऐकण्याचा प्रयत्न करा. तुमच्या ट्राय टू गेट इन युअर माइंड. सगळ्यात महत्वाचं आहे हार्डवर्क. तर तुम्ही म्हणाल का हार्डवर्क, तर मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके. आता कधीतरी तुम्ही खूप इंटेलिजंट आहात, खूप काय काय एकदम, त्याला ऐकलं की एकदम डोक्यात घुसतं, बरोबर. त्याला म्हणतात इंटेलिजन्स. ओके. तर तुम्ही तुम्ही खूप हुशार आहात, तुम्हाला एकदा डोक्यात बोलले की लक्षात येत, पण तुम्ही मेहनतच केली नाही तर ते डोक्यात घुसून फायदा आहे का? नाही. तुम्ही खूप चांगल्या घरातले आहात, तुमचं बॅकग्राऊंड खूप छान आहे, तुम्ही खूप दिसायला सुंदर आहात, स्मार्ट आहात, पण तुम्ही मेहनतच केली नाही काहीच कामाचं. आता एक आणखीन एक गोष्ट येते, सातत्य, कंटिन्युटी म्हणतो आपण त्याला, की कोणती गोष्ट आहे खूप शांत आहे का बरं, कुठेतरी लिंक करण्याचा प्रयत्न करा. सातत्य खूप गरजेचं आहे. कंटिन्युटी इज व्हेरी गुड. कोणती गोष्ट आहे मेहनत करत आहे, सातत्य खूप गरजेचं आहे. सातत्य पण केलं, आता गृहीत धरा तुम्हाला एक गोष्ट मेहनत करायची, तुम्हाला एक गोष्ट मिळवायची आणि तुम्हाला 100% मेहनत करायची, बरोबर. पण तुम्ही 100%च दिले नाही आणि 10%च मेहनत केली. आता तुम्हाला एक
युपीएससी तयारी करताय, ओके. युपीएससी तयारी करताना तुम्हाला एवढे पुस्तक वाचावे लागतात, बापरे. तुम्हाला एवढं अ, त्याला म्हणतात ना मराठीमध्ये घोकमपट्टी, रट्टा, त्याला ज्या भाषा आपण बोलत नाही पण ते तुम्हाला इथं बोलण्याचा प्रयत्न करतोय. ह्या गोष्टी नाही जरी म्हटलं प्रिलिमला खूप गरजेचं आहे. काही लोकांची खूप मेमरी आहे, मान्य, मी त्यांचं बोलत नाही. एक्सेप्शनल 100मध्ये एक दोघं असतात, त्याचं बोलून मी त्यांचं बोलत नाही. मी आपल्या सारख्या जे 95-97% लोक आहेत, 98%, 99%, त्यांच्यावरती बोलतोय. तर तुम्ही एवढं मेहनत करायची, पण सातत्य आहे. पण तुम्ही 18 घंट्याच्या ऐवजी 2 घंटे केली, सक्सेस भेटेल का? जरी तुमची कंटिन्युटी असेल. आर यू गेटिंग माय पॉईंट? कंटिन्युटी आहे, पण 18 घंट्याच्या ऐवजी तुम्ही 2 घंटे 4 घंटे करता, फायदा आहे का? पण तुमची मेमरी छान नसेल, नाही येत नाही, आठवत नाही, मी रोज घासणार, मी रोज घोकंपट्टी करणार, मी रोज रट्टा करणार, 18 घंटे अभ्यास करणार. माझं बॅकग्राऊंड कसं असेल, मी गरीब का असेल, मी लोकांकडनं पैसे मागून शिकेल तरी चालेल, मी काळा गोरा कसा असेल, पण मी मेहनत करेल, तर मित्रांनो, हार्डवर्क शिवाय तुमचं बॅकग्राऊंड मॅटर करत नाही. हार्डवर्क शिवाय तुमचं टॅलेंट कामाला करत नाही. हार्डवर्क शिवाय तुमचं इंटेलिजन्स कामाला करत नाही. हार्डवर्क शिवाय तुम्ही किती सुंदर दिसता, काही काम करत नाही. आणि एक लक्षात घ्या, सुंदरता, किती गोड दिसता, स्मार्ट दिसता, किती स्मार्ट बोलताय, याची व्हॅल्यू लॉंग टर्म मध्ये 0 आहे. सगळ्यात महत्वाची व्हॅल्यू काय आहे? हार्डवर्क. पण हार्डवर्क सोबत तुम्हाला काय पाहिजे? कन्सिस्टन्सी पाहिजे. हार्डवर्क सोबत तुमचं स्मार्टनेस असेल तर दुधासाखर, हार्डवर्क सोबत तुमचं बॅकग्राऊंड असेल तर मित्रांनो, पूर्ण तुमच्या करिअरमध्ये जोपर्यंत तुमचं हार्डवर्क नाहीये, कन्सिस्टन्सी नाहीये, तर त्याला व्हॅल्यू नाहीये. तर आपण ही सुरुवात करण्याच्या अगोदर एक 5 मिनिटं तुम्हाला ही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि आय होप, आणि ही गोष्ट लिहून ठेवा, वाटलं मी माझ्या बुकमध्ये सुद्धा एक मी ही कोट लिहिलेला आहे की भविष्यामध्ये हे, तर दिस इज अ काइंड ऑफ स्मॉल, एक म्हणतात ना बोनस पॉईंट व्हाईल स्टार्टिंग अवर, किंवा म्हणतात की शेवटी कुठं तुम्ही ऐकलं होतं, हे झाल्यानंतर शेवटी तुम्हाला बोनस पॉईंट. तर मी असं ठरवलं की दरवेळेस एक छोटासा बोनस पॉईंट स्टार्ट आणि एंडला करताना देऊ आणि पुढे जावे. तर मित्रांनो, आय एम गोइंग टू स्टार्ट द शेअरिंग द पीपीटी, ओके. दिसते तुम्हाला पीपीटी? हो सर, दिसते. चलो बढिया. मित्रांनो, कमिंग टू द पॉइंट ऑफ इंटरनॅशनल, खूप छान वाटतंय. बऱ्याच जणांचे क्वेश्चन येतात, मेल येत आहेत. सगळ्यात महत्वाचं एक लक्षात घ्या, यू डोंट यू आर कन्सिडरिंग इज युअर, दिस इज अन अपॉर्च्युनिटी. कारण लाईफमध्ये ही जी अपॉर्च्युनिटीज आहेत, दीज आर द गोल्डन काइंड ऑफ थिंग्स. मुद्दा आहे की तुम्हाला भविष्यात काय करायचंय, तुम्हाला भविष्यात तुम्हाला काय अम्बिशन आहे, काय फोकस आहे, ह्या गोष्टी मॅटर करतात व्हाईल डिसाइडिंग. पण तुम्ही आज ह्या गोष्टी, ह्या तुम्ही युपीएससी तयारी करताय, एमपीएससी करता काही, पण ह्या तुम्ही गोष्टी जरी तुम्ही लर्निंग करत असाल तर याचा फायदा तुम्हाला खूप चांगल्या चांगल्या ठिकाणी होणार आहे. एक गोष्ट मी तुम्हाला 100% सांगण्याचा प्रयत्न करतोय. कमिंग टू द पॉइंट, मी एक छोटस तुम्हाला इथे एक 2 मिनिटांमध्ये आय ट्राय टू सम ऑफ हिअर, जे आपण पुढे बघितलेलं आहे. दीज आर द ऑल इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन मध्ये ओनली. एक लक्षात घ्या, युनायटेड नेशन, वर्ल्ड बँक, एशियन डेव्हलपमेंट बँक, ह्या ऑर्गनायझेशन तर आहेतच, पण इंटरनॅशनल नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, इंटरनॅशनल एनजीओ सुद्धा आहे. जसं आपण बघितलंय बिल गेट्स फाउंडेशन, तुम्ही वॉरेन बफेट फाउंडेशन आहे, सुधा मूर्तीचं फाउंडेशन आहे, टाटाचं फाउंडेशन आहे. ह्या ठिकाणी सुद्धा खूप छान छान जॉब प्लेसमेंट आहे. तुम्हाला एकच गोष्ट लक्षात घ्यायची, मी तुम्हाला एक आजच्या घडीला मी तुम्हाला सर्वांना एक गोष्ट सांगतो. तुम्ही मित्रांनो, तुमच्या जीवनामध्ये एकच मार्ग निवडा, एक मार्ग निवडा आणि साईडमध्ये प्लॅन बी ठेवा. ह्या 2 मार्गाशिवाय दुसरं काही विचार करू नका. पहिल्या मार्गावर तुमचं 100% ठेवू द्या आणि दुसऱ्या मार्गावरती तुम्ही एक्स्ट्रा 50% द्या. आणि दुसरा मार्ग जो असेल, इट शुड बी लिंक विथ द प्लॅन ए. कारण भविष्यामध्ये काय असेल तर तुमच्याकडे एवढा कॉन्फिडन्स पाहिजे की यस, माझं हे नाही असेल तर हे असेल, पण तो कधी
माझं वर्स्ट केस मध्ये झालं नाही तर तुम्ही प्लॅन बी सोबत सी करू नका, डी करू नका, मग प्लॅन ए सुद्धा होणार नाही. ओके मित्रांनो, जसं तुम्हाला जमेल प्लीज आन्सर इन द चॅटबॉट. तुम्हाला जे काही वाटतं बोलत चला. जे तुम्ही बोलताय दॅट इज द काइंड ऑफ गिव्हिंग कमिटमेंट टू यू. आणि आय ऑल्सो अंडरस्टँड की तुमच्या किती पडतंय, तुम्हाला किती ग्रास्प होतंय, कुठे तुम्हाला हे होत नाही, त्या ठिकाणी आय विल ट्राय टू एम्फासाइज और अनालाइज और नेक्स्ट याच्यामध्ये काय. आणि मित्रांनो, पुढच्या वेळेस आपण काय घ्यायचं पुढच्या याच्यामध्ये ते सुद्धा मला सांगत चला. ओके, तर दिस इज अ काइंड ऑफ थिंग. मित्रांनो, मला सांगा तुमच्या चॅटबॉट मध्ये तुम्ही किती लोकांनी इन्स्पायरा, करिअर, इम्पॅक्टफुल, ओपन, यंग प्रोफेशनल प्रोग्राम, युएनच्या वेबसाईट बघितलेल्या आहेत. तुम्हाला जरी जस्ट तुम्हाला बघायला 2-3 मिनिटं लागतील, जरी तुम्ही इच्छुक नसाल, पण तरी बघत चला, कारण तुमचं व्हिजन ब्रॉड होत राहत. मित्रांनो, मी जसं तुम्हाला सांगितलं होतं, मला फक्त जी माहिती होतं, मी युपीएससी पास झाल्यावर कळलं ह्या गोष्टी काय असतात. तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी पोहोचल्या, ऍटलीस्ट 2 मिनिटं यायला द्या. यू विल ट्राय टू गेट की काय काय गोष्टी ह्या जगात आहेत, आपण काय काय करू शकतो याचं तुम्हाला भान राहील मित्रांनो. ओके, तर ह्या इन्स्पायरावरती तुम्ही इंटरेस्टेड असा नसा, तुम्हाला तर इन्स्पायरावरती प्लीज अकाउंट ओपन करा, तुमचं डाटा, आणि याच्यानुसार तुम्हाला कळेल की तुमच्या बायोडेटामध्ये कुठे फॉल्ट आहे, तुमचा बायोडेटा किती वीक आहे, किंवा तुमच्या बायोडेटामध्ये आणखीन काय करायला पाहिजे. मित्रांनो, आपल्याला आपला बायोडेटा किती छान आहे, काय वाईट आहे, ह्या गोष्टी आपल्याला कळतच नाही जोपर्यंत झटका लागत नाही. आणि जेव्हा तुम्ही एमपीसी युपीएससी पास होता आणि तुम्ही जाता, तेव्हा कळतं की आपल्या बायोडाटामध्ये काही एवढी मजा नाही, आपला बायोडाटा एवढा काही इम्पॅक्टफुल नाही, आपल्या बायोडाटामध्ये असं किक बसत नाही. ओके, तर तेव्हा कळून फायदा नाही, कारण लॉस झालेला असतो. तर मित्रांनो, तुमचा बायोडाटा, कारण मी जे तुम्हाला बोलतोय, मी तुम्हाला बोलायचं म्हणून बोलत नाही मित्रांनो. उद्या तुमच्यापैकी एक जरी युनायटेड नेशन मध्ये गेला, एक जरी उद्या कलेक्टर झाला, एक जरी एसपी झाला, एक जरी उद्या खूप मोठ्या पदावर गेलात, तर मला अभिमान वाटेल. उद्या तुम्ही जर भेटला, अरे सर सर, मी तुमचा विद्यार्थी आहे किंवा मी तुमच्याकडनं मार्गदर्शन, तर तो मला खूप अभिमान वाटेल. तर मित्रांनो, ह्या छोट्या गोष्टी आहेत, याला मी जे बोलतोय, मी इथे जे काही बोलतोय, प्लीज ह्या गप्पा नाही आहेत. मी तुमचाही टाइम वेस्ट करणार नाही, माझाही करणार नाही. त्याच्यामुळे मी जे तुम्हाला सांगतो, एकदा जा, एकदा तुझं टाका. तुम्ही जे पिक्चर बघत बघत मोबाईल वरती टाका, गप्पा मारत मारत करा, पण बघा, ऍटलीस्ट इन्स्पायरा बघा. तुम्हाला जास्त इंटरेस्ट असेल तर बाकी बघा, अदरवाईज ओनली इन्स्पायरावरती तुमचं अकाउंट ओपन करा आणि जस्ट बघत राहा. मी तुम्हाला यंग प्रोफेशनल प्रोग्राम आहे, जी मुलं आता नवीन आहेत, यंग आहेत, काही मुली मला दिसतात, त्यांचे फोटो आहेत, जे 18 वर्षाचे असतील, 20 वर्षाच्या मित्रांनो, मैत्रिणींनो, त्या यंग प्रोफेशनल प्रोग्रामला जा. त्याच्यावर तुमचा बायोडाटा टाका. तुमचं एज्युकेशन बीए असेल, बीकॉम असेल, बीसीए असेल, एमसीए असेल, एमकॉम असेल, प्लीज अप्लाय करा. काय माहित तुमचं नशीब कुठे चमकेल. आणि नशिबाचा हा खेळ असतो, कर्म तर असतातच, पण कर्मासोबत मेहनतीची जोड असेल, होऊ शकतं तुमच्या मेहनतीची जोड मी तुम्हाला देत असेल, काय माहित तुमचं कुठे चमकेल आणि उद्या तुम्ही भारताचे राजदूत व्हाल. भारताचे राजदूत, त्याच्यापेक्षा मोठे राजदूत असाल तुम्ही, आंतरराष्ट्रीय राजदूत. त्याला अप्लाय करा. बाकीचे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, डेप्युटेशन, कन्सल्टंट, रिसोर्स पर्सन. तुम्ही जर पुण्यामध्ये, मुंबईला असाल, तर इथे युनायटेड नेशनचे काही प्रोग्राम असतात, वर्ल्ड बँकेचे, तर तुम्ही तिथं सर्च आउट करा. चॅट जीपीटी मध्ये जा, तुमच्या परफ्लेक्सिबिलिटी मध्ये जा, तुम्ही तुमच्या को पायलट मध्ये जा, तिथे तुमच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स टाका, इज देर एनी जॉब ओपनिंग फॉर द युनायटेड नेशन इन दिस. इंटर्नशिप करा, 1 महिन्याची, 15 दिवसाची. यू विल ग्रूम युअर पर्सनॅलिटी. मला जर आता तुम्ही काही 12वीची मुलं असाल, जर मी 12वीला मला जर बघितलं असतं, तुम्ही ओळखलंच नसतं, असं वाटलं असतं हा तर गुराखी सुद्धा दिसत नाही. कळतंय का. तर मित्रांनो, काइंड ऑफ थिंग की स्वतःला चेंज आपल्याला करायचंय, तर यू डू इट. तुम्ही स्वतः प्रयत्न करा. युएन मध्ये काय काय आहे ते तुम्हाला सांगितलं, त्याच्यावर मी काही जास्ती बोलणार नाहीये. युनायटेड नेशन बाबतीत आपण बोललोय काय काय कसं आहे. तर यंग प्रोफेशनल प्रोग्राम जी आहे, इंटरनॅशनल सिव्हिल सर्व्हिस कमिशन द्वारे करते. लोकांना माहिती नाही, लोकांना माहित असलं तरी ज्ञान देत नाही. त्याच्यावर जा, त्याच्यावरती बघा. यू कॅन गेट अ लॉट ऑफ गुड थिंग्स. ह्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, युनिसेफ, याचं भरपूर नाव ऐकलं असेल. आज हे तुमच्या समोर आहेत, प्रयत्न करा.
कारण मी काही आता ह्या याच्यावर तुमच्यासोबत बोलतोय कारण आपला हा सेशन चालू आहे. नंतर आपण कधी बोलू याची काही गॅरंटी नाहीये. पण ह्या गोष्टी तुम्ही माइंडमध्ये ठेवा, तुमच्या नोट्स बनवा, तुमच्या भिंतीवर ठेवा, त्याच्यावरती प्रयत्न करा. ओके मित्रांनो. आणि स्वप्न बघा, स्वप्न मोठे बघा. मी जाताना आज तुम्हाला एक छोटस करिअर प्लॅन ए आणि प्लॅन बी वरती एक छोटस पॉइंट बोलून संपवणार आहे. त्याच्या मी 2 ते 3 मिनिटं घेणार आहे, पण दॅट आर द काइंड ऑफ टर्निंग पॉइंट. लोकांना ते समजायला वयाची 50 जाते, 60 जाते, तेव्हा कळतं. पण त्यावेळी वय निघून जातं आणि जीवन सुद्धा हातातनं वाळूसारखं निघून जातं मित्रांनो. आज तुम्ही खूप उमेदीच्या जीवनामध्ये आहात, त्या ठिकाणी तुम्हाला खूप गरजेचं आहे. जसं मी एक मागे एका वाक्यामध्ये बोलताना बोललोय, आताची 4-5 वर्ष मेहनत केली आणि वर्क लाईक अ डॉंकी केलं, तर येणारं लाईफ तुम्ही 50 वर्ष राजासारखं जगाल. त्यावेळेस यू विल लिव्ह लाईक अ किंग. वर्क लाईक अ डॉंकी नाऊ अँड लिव्ह लाईक अ किंग आफ्टर. हे वय वर्ष तुमचे जे 4-5 वर्ष आहेत ना, जी लोक एन्जॉय करतात, पिक्चर बघतात, हे करतात, दे आर गोइंग टू बी रुन देअर लाईफ अँड नॉट ओनली देअर ओन लाईफ, देअर फॅमिली लाईफ ऑल्सो. कारण उद्या मुलांचं लाईफ जर बर्बाद झालं किंवा वाईट झालं किंवा सेटल नाही झालं, तर आई वडिलांनाही त्रास असतो. बरोबर. जर मुलं दुःखी असतील, आई वडील कधीच सुखी नसतात मित्रांनो. कारण आपण लहान सुद्धा वाटतं, अरे आई वडील बोलतात, काही नाही काही नाही, वाईट आहे. कारण आपल्याला ते वाईट वाटतात, कारण ते वय लहान असतं. तुम्ही आज लहान आहात, पण त्याचं महत्व नंतर जेव्हा तुम्ही आई वडील होता, तुम्हाला मुलं होतात, त्यावेळेस कळतं. ओके. कमिंग टू द पॉइंट, व्हॉट आर द जॉब्स, याच्यावर मी बोललेलं आहे. ज्यांनी काय ऐकलं नसेल, दे कॅन चेक इट आउट लास्ट. युट्यूब वरती करिअर कटर बघू शकता. फक्त तुम्हाला ग्रॅज्युएशन पाहिजे. जर तुमच्याकडे 12वी असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता ऍज अ इंटर्न, व्हॉलेंटियर्स. तुम्ही ग्रॅज्युएट असाल तरी तुम्ही इंटर्नशिप करू शकता, ऑर यू कॅन अप्लाय फॉर द जॉब ऑल्सो आणि यू ट्राय फॉर द बिग वन. आणि लोकांना वाटेल, अरे मला इंग्लिश येत नाही, इंटरेस्ट. काही होत नाही, प्रयत्न करा. प्रयत्न करा, बस प्रयत्न करा. तुम्ही जर ठरवलं तर यू कॅन डू एनिथिंग. तुम्ही म्हटलं नाही मी पंतप्रधान होणार, होणार, तुम्ही नक्की होणार. तुमच्या मनामध्ये जेव्हा केव्हा कधी विचार येतो, देव काही कोणाच्या मनात विचार आणत नाही. तुमच्या मनात विचार आला म्हणजे याचा अर्थ तुमच्याकडे कॅपॅबिलिटी आहे. तुमच्या मनात विचार आला म्हणजे 50% काम झाले. तुम्ही त्याला मेहनत करणं गरजेचं आहे. 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष. पण ती आयडिया, ते ध्येय, ते मिशन, ते व्हिजन सोडता कामा नये. ओके. आणि आपलं जे सिरीज आहे किंवा आपलं जे काही अ, ही आपलं आपण जे आता दर रविवारी भेटतो, त्याचा उद्देश काही फक्त तुम्हाला हे नाहीये की तुम्हाला हे गायडन्स करणं. कारण हे काय तुम्हाला चॅट जीपीटी वरती भेटेल. ओके. हे काय तुम्हाला एआय सांगेल, हे काय तुम्हाला कोणी सांगेल, हे तुम्हाला गुगल सांगेल. पण इथे ह्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न आहे की त्या गोष्टी तुम्हाला अनुभवाचं सांगण्याचं आहे, जे की तुम्हाला कधीही कळायला वेळ लागणार आहे. कॅन्डिडेट्स हू कॅन अप्लाय. मित्रांनो, तुम्ही प्रत्येक जण काहीही कुठल्याही बॅकग्राऊंडचा अप्लाय करू शकतो. मागे बोलले म्हणून मी याच्यावर जास्त बोलत नाही. काय काय पोस्ट आहेत आपण बोललेलो आहे, P1 टू P5, काय काय डेप्युटी सेक्रेटरी. याच्यात सर्वात मोठं जे पोस्ट आहे सेक्रेटरी जनरल. मित्रांनो लक्षात घ्या, UN मध्ये जो सेक्रेटरी जनरल असतो त्याच्या बाजूला 200 देशाचे आणि पंतप्रधान आणि राष्ट्रपती उभे असतात. तर तो किती मोठा माणूस असतो. दॅट कॅन बी वन ऑफ द बेस्ट पार्ट. P1 to P5 प्रोफेशनल कॅटेगरी असते आणि युअर सॅलरी स्टार्ट फ्रॉम 75 लाख टू 1.5 करोड. ओके, ऍज पर युअर एक्सपिरियन्स. मित्रांनो, फील्डमध्ये तिथे ड्रायव्हर जॉब असतात, त्याची सुद्धा सॅलरी इट स्टार्ट फ्रॉम 70 to 80,000, एव्हन दो ही इज अ ड्रायव्हर ऑर एनिथिंग डिपेंडिंग अपॉन द प्लेस ऑफ पोस्टिंग. अकॉर्डिंग टू व्हॅलेंटियर इन इंटर्नशिप कन्सल्टंट. आणि ह्यावेळेस मी आता कन्सल्टंट सुद्धा टाकलेला आहे. आणि लास्ट टाइम पर्यंत आपण ह्या ठिकाणी आपण बोललो होतो बरं. ह्यावेळेस आज मी थोडं जास्त बोललोय, कारण मला असं वाटलं की आज बोलावं ह्या विषयावरती, म्हणून थोडंसं मी जास्त मोटिवेशन ह्या विषयाला मी हात घातला. मित्रांनो, आता जी काही मित्र कंपनी आहे, मला इफ एनीबडी हॅव एनी डाऊट ऑन द कन्सल्टंट पोस्ट, प्लीज दे कॅन आस्क ऑन द ईमेल और दे कॅन आस्क ऑन द चॅटबॉट. आय विल फोकस ऑन दॅट. मित्रांनो, जी कोणी मित्र कंपनी आहे, ज्यांचं ग्रॅज्युएट आहे, ज्यांना कामाचा अनुभव आहे, दे कॅन वर्क ऑन द ॲज अ कन्सल्टंट द युनायटेड नेशन. पण ते कसं आहे, ज्यांना
कामाचा अनुभव आहे, ज्यांनी 2 वर्ष 5 वर्ष काम केलं, दे कॅन डू द कन्सल्टिंग जॉब. ऑर जी कोणी गव्हर्नमेंटमध्ये काम करताय, जे कोणी प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करताय खूप वर्षापासून, तर दे कॅन अप्लाय ॲज अ कन्सल्टंट फॉर दी वर्ल्ड बँक, युनायटेड नेशन. ह्या गोष्टी लोकांना माहिती नसतात. आपण आपलं काम करत करत सुद्धा आपण ॲज अ कन्सल्टंट म्हणून हे करू शकता. एव्हरीथिंग हॅज अ डिफरंट डिफरंट एक्सपोजर, एक्सपिरियन्सची गरज असते, स्किल, एज्युकेशन याची गरज असते. याच्यामध्ये वेबसाईट अवेलेबल आहे ज्याच्यावर त्यांना अप्लाय करायचं असतं. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जे दोन सॉफ्टवेअर दिवसांत. असतं, तर ते सॉफ्टवेअर त्याला इव्हॅल्युएट करतं. आणि त्यानुसार आफ्टर सिलेक्शन दे दे डिस्कस द, दे हॅव द इंटरव्ह्यू, अँड दे गिव्ह द सिलेक्शन लेटर, अँड दे गिव्ह द ऑल काइंड ऑफ ऑफर लेटर आफ्टर दॅट. तर मित्रांनो, याचे जे बेनिफिट ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये हे जे असतात शॉर्ट टर्म असतात, हे तुम्ही जॉब करत करत करू शकता. शॉर्ट टर्म पिरियडमध्ये असतात हे 15 दिवस, 1 महिन्यापासून 1 वर्षापर्यंत असतात. आणि याचे सॅलरी स्ट्रक्चर खूप छान असतं. दॅट इज वन ऑफ द थिंग. तुमचा बायोडेटा खूप स्ट्रॉंग पाहिजे, तुम्हाला अनुभव खूप मोठा हवाय. म्हणजे आज जरी तुम्हाला काम नसेल झालं असेल, काही मित्रांना वाटत असेल, तर इट कॅन बी युजफुल फॉर देअर आफ्टर देअर ओन काइंड ऑफ जॉब. इव्हन दो आफ्टर युपीएससी एमपीएससी पास झाल्यानंतर सुद्धा तुम्ही करू शकता. ह्या याच्यामध्ये आपल्याला कुठे अवेलेबल आहे, तर मित्रांनो मी इथं वेबसाईटची नावं दिलेली आहेत जिथे कन्सल्टिंगचे पोस्टिंग तिथं अवेलेबल राहतात. तर तुम्ही तिथे नोट डाऊन करू शकता. खाली बघा, सर द कन्सल्टन्सी असाइनमेंट, तर ते वेबसाईटची नावं मी दिलेली आहेत. तर मित्रांनो, मी पुढे सुद्धा दिले, बघून घ्या. इथे मी पुढे लिहिलेलं आहे, हे बघा पुढे सुद्धा. एडीबी, एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या याच्यावरती selfservice.adb.org. मित्रांनो, ज्यांना कोणाला याची म्हणजे तुमचे मित्र किंवा सिनियर कोणी असेल त्यांनाही तुम्ही सांगू शकता. वर्ल्ड बँकेचे असेल, युनायटेड नेशनचे जॉब असतील. याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट सांगायचं राहिलं तुम्हाला. बऱ्याच वेळेस जी नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन असतात, ज्याला आपण आपण एनजीओ म्हणतो, तर त्या नॅशनल इंटरनॅशनल लेवलला $1 बिलियन, 5,000-5,000 कोटीची टर्नओव्हर असते. तर त्या याच्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या पोस्टिंग असतात. आणि इंटरनॅशनल लेवलला त्याचं सॅलरी स्ट्रक्चर इज व्हेरी हाय. फॉर एक्झाम्पल, बिल गेट्सचं नाव ऐकलं असणार आहे तुम्ही. बिल गेट्स फाउंडेशन, वॉरेन बफेट फाउंडेशन आहे. देन सुधा मूर्ती यांचं फाउंडेशन आहे, इन्फोसिस, टाटाचं फाउंडेशन आहे. तर ज्या कंपन्या बाहेरच्या त्या डॉलरमध्ये पेमेंट करतात, बाकीच्या ज्या आहेत, पण देअर सॅलरी इज व्हेरी व्हेरी हाय. म्हणजे कोणी विचार सुद्धा करू शकेल नाही, पण दे रिक्वायर द व्हेरी हायली एक्सपिरियन्स पीपल. मित्रांनो, तुम्हाला कळते मला काय सांगायचंय? तर इथे त्याचं जे त्याचे जे अनुभव आहे, त्याचा जे एक्सपिरियन्स आहे, याच्यावरती खूप आहे. मित्रांनो, ज्युनियर लेवलचा जरी व्यक्ती असेल, तर त्याला पर डे $200 ते $400. $400 म्हणजे किती? 8 चोंग 32, 32,000 पर डे त्याला सॅलरी भेटते मित्रांनो. जो ज्युनियर जरी असेल, तर तुम्हाला कम्युनिकेशन स्किल असेल, तुमचा अनुभव छान असेल, तर तुम्ही ज्युनियर लेवलला सुद्धा तुम्हाला सॅलरी ₹30,000 पर डे भेटते मित्रांनो. कॅन यू इमॅजिन? ज्याला 10 वर्ष 15 वर्षाचा अनुभव आहे, त्याला 50, 500 ते $1,000, $1,000 म्हणजे ₹80,000 पर डे सुद्धा भेटू शकतो. मी एशियन डेव्हलपमेंट बँकेमध्ये $50,000 पर डे मी असाइनमेंट घेतलेले आहे. तर मला जे अनुभव आहे ते मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. कारण मला कोणी सांगितलं नाही, पण ह्या गोष्टी आज काही जे मराठी ऑफिसर आपल्या इथे जॉईन केलेले आहेत असतील किंवा जे काही, तर ते त्यांना सुद्धा ह्या गोष्टी माहिती नसतात. आणि जी सिनियर लेवल आहे त्यांना $1,000 पर्यंत भेटू शकते. आणि सॅलरी तुम्ही बघताय मंथली सुद्धा, म्हणजे $20,000 8 16 म्हणजे म्हणजे 16 लाख रुपये महिना भेटू शकतो. 15 ते 16 लाख रुपये महिना, व्हाईल डुईंग दिस गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. म्हणजे हे मी तुम्हाला जे सांगतोय, दॅट इज आय एम टेलिंग अबाउट द एनजीओ. ओके मित्रांनो. तर दीज आर काइंड ऑफ सच अ थिंग जे ऍटलिस्ट तुम्हाला तुम्ही यू आर डुईंग प्रिपरेशन, परंतु तुमच्या नॉलेजमध्ये असेल तर भविष्यामध्ये एनी टाइम यू कॅन गेट अपॉर्च्युनिटी ऑर एनिथिंग, यू कॅन गिव्ह दिस इन्फॉर्मेशन टू अदर पीपल. ओके. तर these are the kind of opportunities are there, the salary structure is there, and you can bargain your salary structure with them. Are you getting point? नाही, मी $500 काम करू शकणार नाही, पण आय नीड $1,000. तर 50,000 जागी 1 लाख रुपये म्हणजे पर डे सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आर यू गेटिंग? म्हणजे नॉलेजला किती महत्व आहे.
आपण जर गव्हर्नमेंटमध्ये कलेक्टर जर झालो तर महिन्याला तुम्हाला किती भेटणार? ₹1,00,000. नो डाऊट तुम्हाला गाडी, घोडा सगळं भेटतं. पण तुमच्याकडे नॉलेज असेल तर तुम्ही पर डे ₹1,00,000 कमवू शकता. आर यू गेटिंग माय पॉइंट? हे तुम्हाला कळणार नाही मित्रांनो. आणि ह्या गोष्टी ऐकायला सुद्धा तुम्हाला मोटिवेशन भेटेल की यस यार, ₹1,00,000 सुद्धा महिने गव्हर्नमेंटमध्ये कमवू शकतो आपण एक कन्सल्टंट म्हणून. ओके मित्रांनो. तर अल्टिमेटली इट इज युअर व्हॅल्यू ऑफ युअर नॉलेज. मला मी जेव्हा एशियन डेव्हलपमेंट बँकेला मी आय वॉज ऑन ॲज अ वर्किंग ॲज अ कन्सल्टंट, एक कन्सल्टंट म्हणून होतो व्हाईल डुईंग माय जॉब. ओके. तर मी म्हटलं मला माझं माझं ₹100 पर डे मला त्याने ऑफर केलं होतं. ओके. तर मला कोणीतरी बोललं. मित्रांनो ऐका, खूप छान गोष्ट आहे. तर तर माय सॅलरी फॉर वन डे वॉज 50,000 फ्रॉम द ऑर्गनायझेशन. ओके. तर म्हणे 50,000 काय करतो? म्हटलं 50,000 माझा अनुभव बोलतो म्हटलं. द माय व्हॅल्यू ऑफ वन डे इज 150,000 ओनली बिकॉज ऑफ माय नॉलेज, माय कॉन्फिडन्स, माय वे ऑफ कम्युनिकेशन, माय वे ऑफ कम्युनिकेटिंग माय एक्सपर्टाईज. मुलांना कळते मला काय म्हणायचंय? तुम्हाला जो काही पैसा भेटतो किंवा तुमची जी व्हॅल्यू ऑफ नॉलेज आहे, दॅट इज इम्पॉर्टंट. डेव्हलप दॅट. मित्रांनो, मी तुम्हाला सगळ्यांना काय सांगत असतोय की तुमची व्हॅल्यू वाढवा, तुमचं एक्सपर्टाईज वाढवा. तुम्ही 10 ठिकाणी काम केलं, एक्सपर्टाईज वाढेल का? नाही. तुम्ही एका क्षेत्रामध्ये बेस्ट करा. ओके मित्रांनो. आय होप मला काय सांगायचं ते कळत असेल तुम्हाला. कमिंग टू द पॉइंट, की आपल्याला जनरल सर्व्हिसेस बऱ्याच वेळेस असं होतं मला की ह्या याच्यामध्ये काय काय जॉब. तर मित्रांनो, या ठिकाणी लो स्केलची सुद्धा जॉब असतात, हाय स्केल. लो स्केलमध्ये क्लर्कल जॉब, सिक्युरिटी जॉब, ड्रायव्हर जॉब, टेक्निकल जॉब, कॅम्प्युटर टेक्निशियन, ह्या सगळ्या लेवलचे जॉब इथे असतात. तर तुम्ही म्हटलं माझ्याकडे काही नाही, तुम्ही काही नसाल सिक्युरिटीचं, तुम्ही म्हणजे एनिथिंग यू कॅन डू. म्हणजे असं नाही की तुमच्याकडे नॉलेज, तुमच्याकडे हे नाही. तर दॅट काइंड ऑफ ऑल प्रोक्युरमेंट आहे, लँग्वेज टीचर आहे. तुम्हाला जसं जर्मन लँग्वेज येते, जपानीज लँग्वेज येते, स्पॅनिश लँग्वेज येते. यू कॅन ॲज अ लँग्वेज एक्सपर्ट यू कॅन गेट अ गुड काइंड ऑफ एक्सपोजर. ओके. असं नाही तुम्ही जर्मन शिकला तरी पण पॉइंट इज दॅट द opportunities आर लेस, द कॉम्पिटिशन इज हाय. So it is up to you how what you want to do, how you want to do, where you want to work. These are all kind of things where you have to decide yourself. ओके मित्रांनो. तुम्हाला ठरवायचंय काय करायचं. नंतर मित्रांनो, मला आता ह्या वर्षीची एक गोष्ट कळली की समजा आता मी इंडियन आहे आणि मला भारतामध्ये काम करायचं असेल, आणि तर इट इज नॉट पॉसिबल. मला पी लेवलच्या ज्या पोस्टिंग असतील प्रोफेशनल, P1 टू P5, फॉर दॅट पोस्ट आय हॅव टू वर्क आउटसाइड ऑफ इंडिया. इंडियामध्ये काम करू शकतो. तर मी इथं काम काय कोणत्या लेवलला करू शकतो? नॅशनल ऑफिसर लेवलला. ते जी बघताय तुम्ही आता, त्याला नॅशनल प्रोफेशनल म्हणतो. आणि त्याचं जे जॉब क्लासिफिकेशन असतं त्याला एनओ म्हणतो. आणि त्याचं जे ग्रेडिंग असतं लेवल, त्याला एनओ ए, एनओ बी, एनओ सी, एनओ डी म्हणतो. नॅशनल ऑफिसर ए लेवल, नॅशनल ऑफिसर बी लेवल, नॅशनल ऑफिसर सी लेवल, नॅशनल ऑफिसर डी लेवल. ओके मित्रांनो. आणि याच्यामध्ये ए म्हणजे ज्युनियर लेवल, एंट्री लेवल असते. बी म्हणजे 3 वर्ष अनुभव, सी म्हणजे 5-6 इयर, डी म्हणजे 7 to 10 इयर. तेवढ्या या एक्सपिरियन्सच्या आधारावरती तुम्हाला पोस्टिंग आणि तुमचं सॅलरी ऑफर केली जाते, किंवा तुम्ही यू कॅन बार्गेन ऑन द बेसिस ऑफ युअर एक्सपर्टाईज, एक्सपिरियन्स अँड युअर अचिव्हमेंट. मित्रांनो, बऱ्याच वेळा असं म्हणतात की एक्सपिरियन्स काही नसतं मित्रांनो. एक्सपिरियन्स म्हणजे तुम्ही केलेल्या चुका. कोणी मला म्हटलं मी 10 वर्ष, म्हणजे मी 10 वर्ष जेवढ्या चुका केल्यात, मी जास्तीत जास्त चुका 10 वर्षात केल्यात, तो माझा अनुभव. याचा अर्थ काय की मी 10 वर्ष चुका केल्या, आता मी कमी चुका करेल. मी 10 वर्ष मूर्खपणाने वागलो, आता शहाणपणाने वागण्याचा प्रयत्न करेल. याला म्हणतात एक्सपिरियन्स. फक्त प्रेझेंटेशन तुम्ही कसं करताय, कसं बोलता, हाऊ यू प्रेझेंट युअर सेल्फ. मित्रांनो, एक लक्ष घ्या. बऱ्याच वेळा असं होतं, अरे मी आता बोलतोय, आता ऍज अ डॉक्टर तुषार शिंदे मी तुमच्या समोर बोलतोय, याचा अर्थ असा नाही की आय एम व्हेरी एक्सपर्ट, असं नाहीये मित्रांनो. माझ्याकडनं चुका होतात, माझ्याकडनं खूप काही गोष्टी अशा असतात ज्या मला वाटतं येस, हे माझे कमतात. माणूस हा कंटिन्यू चुका करत असतो. माणूस हा फक्त एवढंच आहे, काही लोक दिसू देतात, काही लोक दिसू देत.
आज आपण जे इथं बसतोय तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो. दॅट इज अ थिंग व्हेअर यू शुड डेव्हलप युअर सेल्फ, डेव्हलप युअर कॅपेबिलिटी, डेव्हलप युअर स्किल, डेव्हलप युअर कम्युनिकेशन स्किल, डेव्हलप युअर पर्सनॅलिटी आणि कॉन्फिडन्स. अल्टिमेटली तुमच्याकडे पर्सनॅलिटी नसू द्या, तुमच्याकडं कपडे नसू द्या, तुमच्याकडे काही नसू द्या, फक्त एकच गोष्ट असू द्या, काय? कॉन्फिडन्स. ठोकून बोलता आलं पाहिजे. काही नसू द्या, काळा असू द्या, गोरा असू द्या, कपडे नसू द्या, फाटके कपडे असू द्या, काही फरक पडत नाही मित्र. काय पाहिजे? कॉन्फिडन्स. ठोकून बोलता आलं. आणि ठोकून तेव्हा बोलता येतं जेव्हा प्रॅक्टिस असते, जेव्हा तुमच्या चुका तुम्ही 100 केलेल्या असतात. चुका केल्याशिवाय कॉन्फिडन्स येत नाही. समजा आज तुम्ही आहात, आता घरी जरा कोणी असेल आणि आता त्याला काही येत नाही, तुम्ही असं म्हणू शकत नाही, मी आता 10 वेळेस, मी 10 दिवस 10 महिने काम केलं, आता मी जाऊन कॉन्फिडंट बोलणार नाही. होऊ शकत. तुम्ही जोपर्यंत चुका करणार नाही तोपर्यंत तुम्ही कॉन्फिडंट होऊ शकत नाही. तोपर्यंत यू कॅनॉट बी अ स्ट्रॉंग, तोपर्यंत यू कॅनॉट बिकम द बेस्ट. चुका करा पण त्याला रिपीट होऊ देऊ नका. एक चूक केली दुसरी रिपीट करू नका. तुम्ही दुसरी चूक करा पण पहिली रिपीट करू नका. तुम्ही तिसरी चूक करा पण तिसरी चूक पहिली आणि दुसरी सारखी सेम असू दे. तुम्हाला एवढं स्ट्रॉंगली कोणी बोलणार नाही मित्रांनो. बोला, करा. ओके मित्रांनो, दिस इज अ काइंड ऑफ थिंग. नाव एक शॉर्ट याच्यामध्ये मी सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो ह्या ठिकाणी. स्टाफ कॅटेगरीज मध्ये काय काय आहेत तुम्हाला मी जनरलाइज जे फील्ड लेवलचे जे पोस्टिंग आहेत, जनरल टेक्निकल कॅटेगरी, सिक्युरिटी, खाली बघत असेल जनरलाइज सर्व्हिस कॅटेगरी, ही बघा मी इथं. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या जे काही ऑफिशियल पोस्टिंग असतात त्याच्यामध्ये फील्ड लेवलला लो कॅटेगरीचं पोस्टिंग इथं आहे. लो कॅटेगरी काही नसते मित्रांनो. कोणताही जॉब वाईट नसतो. जेव्हा लोकांना पैसे भेटत नाही, जेव्हा जॉब भेटत नाही, तेव्हा कळतं की जॉब हा वाईट नसतो. कोणताही जॉब असू द्या, कोणताही खालच्या दर्जाचा जॉब असू द्या, कधीही जॉबला कमी समजायचं नाही. प्लीज मित्रांनो हे लक्षात ठेवा. फील्ड लेवलच्या पोस्टिंग असतात, फील्ड सर्व्हिसेस, FS4 FS7, इथे सुद्धा तुम्हाला $3,000 ते $4,000 जॉब भेटू शकतात. 6, 8, 10, 12 वर्षाचा अनुभव. प्रोफेशनल कॅटेगरी P1 to P5, ह्या P5 सिनियर लेवलच्या, त्याच्यावरती जे असं D1 D2 त्या डायरेक्टर लेवलचे असतात. दीज आर द व्हेरी गुड काइंड ऑफ पोस्टिंग आर देअर. त्याच्यानंतर नॅशनल प्रोफेशनल ऑफिसर कॅटेगरी NO, ABC, हे तुम्हाला मी अनुभव सांगितले. आणि सर्वात हायेस्ट लेवलच्या पोस्टिंग असतात असिस्टंट सेक्रेटरी जनरल, अंडर सेक्रेटरी जनरल, डेप्युटी सेक्रेटरी जनरल आणि सेक्रेटरी जनरल. तर दीज आर द पोस्टिंग. मित्रांनो, तुम्हाला जेव्हा कुठे तुम्हाला वाटतं, कन्फ्युजन वाटतं किंवा तुम्हाला काही समजत नाही, यू कॅन डू द गुगल. तुम्हाला काही अडचण असेल तर यू कॅन आस्क ऑन द चॅटबॉट. मी तुम्हाला आपण आता थोड्या वेळात आपण क्लासेस, सॉरी, आपले जे काही क्वेश्चन आहेत ते आपण घेऊया. ओके मित्रांनो, तर दीज आर द काइंड ऑफ थिंग. इथे आपण आता हा एरिया मी घेतो मित्रांनो. मी जसं तुम्हाला बोललोय, हाऊ यू शुड अप्लाय फॉर द इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन. तुम्ही जरी आता इंटर्न असाल, 12वी असाल, तुम्ही ग्रॅज्युएट असाल, तुम्ही करत असाल, तर तरी सुद्धा मित्रांनो, मी तुम्हाला जसं बोललोय, inspira.org.in वरती अप्लाय करा. त्याच्यावरती हे तुम्हाला असं फोटो दिसेल, त्याच्यावरती तुमचा बायोडेटा बनवा, फोटो टाका, तुमचं ग्रॅज्युएशन डिटेल सगळं टाका आणि मेक युअर CV इंटरनॅशनल स्टँडर्ड. आणि तुम्हाला क्वेश्चन येतील की माय CV कसा बनवू, तर तुमचा बायोडेटा टाकून चाट जीपीटीला सांगा. चाट जीपीटी तुम्हाला छान बनवून देईल. तुम्हाला याच्यानंतरही वाटलं काही डाऊट तर यू कॅन सेंड मी ऑन माय मेल. आय विल ट्राय टू गिव्ह इनपुट टू यू. आणि मित्रांनो, मी मागे तुम्हाला बोललोय, तुम्ही लिहून घ्या EDX.com. EDX.com वरती तुम्हाला फ्री कोर्सेस असतात, जे हार्वर्ड युनिव्हर्सिटी असेल, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी असेल, सिम्बॉयसिस असेल, आपल्या भारतामधले IIT IIM असतील, किंवा कोलंबिया युनिव्हर्सिटी असेल, ह्या युनिव्हर्सिटीचे तुम्हाला कोर्सेस फ्री ऑफ कॉस्ट भेटतात. एक तुम्हाला कोर्स इरा एक आहे, COURS. मी तुम्हाला इथे मी टाकतो जेणेकरून तुम्हाला कळेल. EDX.com एक असेल, नंतर कोर्स इरा.com हे बहुतेक माझी स्पेलिंग चूक असू शकते. तर ह्या याच्यावरती जायचं आणि यू कॅन प्लीज डू गुड कोर्सेस at low cost or free from higher highly placed universities like Oxford or anything. ओके मित्रांनो, तर तुम्ही हे करा. खूप आनंद तुम्हाला, यू विल एन्जॉय इट. ओके मित्रांनो, आणि
तुम्हाला कुठे असेल काही डाऊट असेल तुम्ही माझ्या सोशल मीडियाला सुद्धा हे करू शकता मित्रांनो. ओके. तर ह्या ठिकाणी तुम्ही हे करा आणि पण अप्लाय त्याच्यावर करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. ओके. तर दीज आर द काइंड ऑफ थिंग अँड यू कॅन फोकस दिस थिंग. ओके. तर तुम्ही ह्या ठिकाणी अप्लाय करा आणि यू विल एन्जॉय इट. तर मित्रांनो आपल्याकडे पुढचं आपण एक सेशन घेऊया यंग प्रोफेशनल प्रोग्राम. इंटरव्ह्यू कसा द्यायचा आहे, यंग प्रोफेशनल प्रोग्राम मध्ये काय काय एज फॅक्टर असतो, काय काय बुक्स आहेत, कुठं कुठं करायला पाहिजे, याच्यावर आपण पुढे बोलूया. आणि तुम्ही त्याच्यावरती कसं अप्लाय करायचं, नंतर इंटरव्ह्यू कशाची तयारी कशी करायची, काय असतं, कसं येतं, इंटर्नशिप काय करता येईल तुम्हाला, नंतर इंटर्नशिप मध्ये कसं करायचं, कुठं अवेलेबल राहतील, एवढा एक पुढच्या आपल्या ह्या 5-6 स्लाइड त्याच्या डिटेलमध्ये आपण वी विल टेक वन क्लास. आणि आता आपण छोटे क्वेश्चन घेऊया मित्रांनो. जे काही असतील, काही तुम्हाला काही डाऊट असतील यू कॅन आस्क. ओके. ते एक 5-7 मिनिटं आपण क्वेश्चन घेऊ आणि वी विल स्टॉप हिअर. ओके मित्रांनो. काही डाऊट असतील यू कॅन आस्क आणि यू कॅन आस्क द अदर क्वेश्चन ऑल्सो, की जे तुम्हाला वाटतायत एमपीएससी युपीएससी असतील तेही तुम्ही विचारू शकता, किंवा जे पर्सनल काही गोष्टी असतील की जिथे कुठं तयारीसाठी आपल्याला लागत तेही यू कॅन आस्क हिअर. एक छान पॉझिटिव्ह कम्युनिकेशन वाढतोय. व्हेरी गुड मिहिर. कीप इट अप. बऱ्याच जणांनी हार्डवर्क उत्तर दिलं, मला आवडलं. आय होप द कम्युनिकेशन इज गोइंग टू बी हॅपन हिअर. व्हेरी गुड. मिहिर तुम्ही बघितलंय. गो ऑन. येस, प्रज्वलने खूप छान टाकलंय. शांततेच्या काळात मेहनत केली, अशांततेच्या काळात आराम करता येतो. विश्वास नागरी पाटलांनी खूप सुंदर सांगितलं. आणि मित्रांनो एक लक्षात घ्या, एक याच्यावर आला म्हणून बोलतोय. आज जो तुमचा शांततेचा काळ आहे, ह्या ठिकाणी एक वाक्य मला एक आठवलं. जो प्रॅक्टिसच्या काळात घाम गाळतो त्याला युद्धामध्ये रक्त सांडायची गरज पडत नाही. दोज हू स्वेट हिमसेल्फ इन द प्रॅक्टिस दे डोंट नीड टू लूज द ब्लड इन द वॉर. याचा अर्थ खूप मोठा आहे. तुम्हाला वाटलं तर लिहून ठेवा, पण इट इज अ गुड काइंड ऑफ थिंग. ओके मित्रांनो. व्हेरी गुड. आवडलं हे. आणि दिस आर द काइंड ऑफ मोटिवेशन थिंग. कीप इट अप. हे लिहून ठेवा आणि हे लिहून तुमच्या अ, भिंतीवर सुद्धा ठेवत चालण्याचा प्रयत्न करा. येस. मिहिर सांगतोय, ॲज यू गिवन मी टास्क इन द लास्ट लेक्चर, आय सर्च ईडी अबाउट द बिकमिंग ऑफिस इन द वर्ल्ड बँक, विजिटिंग इज ऑफिशियल वेबसाइट. Said at least 2-year master degree with 2-year work, and degree must be in relevant field, economics, finance. So it is okay if I do MBA finance, MA, MSc, plus carry on my banking preparation. As I think if I want to experience, and I should do in my dream Indian job as a professional office in the public. Mihir, the way you are putting here, it is in the right direction. You are going in right direction. तुम्ही ज्या पद्धतीने विचार करताय अब्सोल्युटली, याच्यामध्ये तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. ह्या ठिकाणी तुम्हाला वर्ल्ड बँकेत काम करायचं असेल, एडीबीत काम करायचं असेल, आणि तुमचं तयारी असेल, तर तर इनिशियली यू कॅन डू बीकॉम ऑल्सो, बीएससी ऑल्सो, MBA फायनान्स ऑल्सो, or anything. Okay. You can apply after that into the young professional program that level. Suppose you are already graduate, you can apply in the United Nations World Bank. Along with you can apply for the RBI or probationary official. or UPC. तुम्ही आरबीआय मध्ये काम केले, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा पीओ म्हणून बँकेत, देन युअर चान्सेस ऑफ गेटिंग हायर इन द वर्ल्ड बँक, अँड दॅट थिंग विल बी व्हेरी गुड. आणि जे तुम्ही तयारी करताय, बीएससी, बीकॉम, MBA फायनान्स, RBI, पीओ, तर दिस ऑल द सेम सिलेबस विच इज गोइंग टू बी कम इन द यंग प्रोफेशनल प्रोग्राम इन द वर्ल्ड बँक. ओके मित्रांनो. तर त्याच्यामध्ये देर विल नॉट बी द एनी काइंड ऑफ प्रॉब्लेम व्हेअर यू कॅन डू इट. तर यू आर गोइंग राईट डायरेक्शन, अँड इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन मेल मी अँड डू इट. व्हेरी गुड. काही प्रॉब्लेम नाही. यू आर गोइंग इन राईट डायरेक्शन. बट डोंट लूज द ड्रीम. फोकस 1 year 2 year. आणि मला गॅरंटी तुम्हाला पीओ, RBI हे आरामशीर भेटून जाईल. तयारी करा, छान तयारी करा. गॉड ब्लेस यू अँड बेस्ट ऑफ लक. Urmila, when we travel by bus, a lot of our time goes in that. So during my journey, should we study or should do in that time? Urmila, this is a best time.
आय गिव्ह वन बेस्ट एक्झाम्पल, मला आठवलं म्हणून सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इज द ग्रेट एक्झाम्पल. डॉक्टर बाबांसारखा व्यक्ती, ज्या व्यक्तीचे इंटेलेक्च्युअल याला काही तोड नाहीये. बाबासाहेब आंबेडकर ऑफिसमध्ये म्हणजे कोणतेही पुस्तक त्याच्या ते 3 प्रती घ्यायचे. एक पुस्तक ऑफिसमध्ये असायचं, एक पुस्तक गाडीमध्ये असायचं आणि एक पुस्तक सेम घरी असायचं. तर तो पुस्तक वाचत असताना ते पुस्तक ऑफिसमध्ये वाचल्यानंतर गाडी जो वेळ असायचा ते पुस्तक गाडीत सुद्धा वाचायचं, कारण गाडीमध्ये जाणारा वेळ 30 ते 40 मिनिटं, जाणं 30-40 मिनिटं, तो यूज करायचा. हे जे तुम्ही विचारले उर्मिला, दॅट इज द सिंडिकेशन ऑर इंडिकेशन दॅट यू आर युझिंग युअर मिनिट टू मिनिट. कीप इट अप. यू शुड युटिलाइज इट फॉर युअर. याच्यामध्ये तुम्ही प्लॅन करू शकता वेदर यू यू शुड यूज इट फॉर द रिव्हिजन ऑफ नोट्स or writing a book, or sorry, reading a book, or reading the newspaper, or general knowledge, or magazine. You can take a call as per your thought process, as per your convenience in the system. Okay, I hope you can take a call and you can take a decision. There is no issue about it. Vinod Hazare. विनोद, पुढची पावलं काय उचलायला पाहिजेत हे लेक्चर ऐकल्यानंतर त्याला स्वतःच कळेल. आणि जोपर्यंत स्वतः प्रयत्न करणार नाही तोपर्यंत कोणीच काय करू शकत नाही. पण एक साधं तुम्ही प्रश्न विचारला म्हणून सांगतो. तुमचं फक्त पहिल्यांदा गोल आयडेंटिफाय करा. त्याच्यासाठी गोल आयडेंटिफाय झालं, मग त्याचं काय रिक्वायरमेंट आहे ते बघा. त्या रिक्वायरमेंट नुसार मग यू स्टार्ट मेकिंग युअर क्वालिफिकेशन, युअर एक्सपिरियन्स, प्रिपरेशन फॉर द एक्झामिनेशन अँड डेव्हलप युअर CV अकॉर्डिंगली. Sanika, I have prepared for MPC from in an English medium, but sir, I can I give interview in Marathi? Yes, you can give. पण सानिका, काय होतं, व्हेनेवर you are preparing in English, they will ask you why you are giving in Marathi. That will be one of the toughest question. आणि व्हेनेवर, बिकॉज आय एम ऑल्सो नाव इनफ सिनियर, तर कसं असतं माहिती आहे का सानिका, की इंटरव्ह्यू पॅनेलला कधी वाटतं की यांना इंग्लिश यायला पाहिजे. तर सानिका, यू कॅन गिव्ह इन मराठी, हिंदी, एनी लँग्वेज, पण ट्राय वेन यू आर ट्राईंग टू गिव्ह रायटिंग इन इंग्लिश, इफ यू स्पीक फॉर 6 months in English, 24 hours, with your friends or with your anyone, you can speak very good English in a 6 months. आणि तुमची इच्छाशक्ती दांडगी आहे तर यू कॅन डू इट. आणि सपोज तुम्हाला जमलं नाही तर मराठी शेवटचं आहेच, पण माझी इच्छा आहे तुम्ही इंग्लिशमध्ये द्यावं. कॅन यू प्लीज शेअर अ PPT, Samina? Now I am putting on the social media, or also I will put up here. We will share PPT. Okay. प्राज्वल सर, माझा प्रश्न असा आहे की माझे खूप छान लिहिता येत असेल पण आपल्या लिखाणाचा वेग खूप कमकुवत असेल तर UPSC पास करण्याचे चान्सेस किती % असतील? हे बघा, लिहिता येतं पण स्पीड कमी आहे, हरकत नाही. 2-3 महिन्यामध्ये स्पीड वाढवता येत, त्याच्यामुळे प्रयत्न करा. तुम्ही स्पीड बरोबर पळवताय, 2-3 फटके बसले, 2-3 रागवणं झालं तर माणसाची स्पीड एकदम वाढते बेटा. त्याच्यामुळं तुम्हाला लिहिता येत असेल तर स्पीड तुम्ही वाढवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. टार्गेट करा आणि एक्झाम कंडिशन मध्ये लिहा, यू कॅन डू इट. त्याच्यानंतरही तुम्हाला वाटतं की नाही माझे लिहिण्याचा वेग महिन्याभरानंतरही वाढला नाही, तर यू कॅन आस्क मी अगेन, आय विल ट्राय टू आन्सर इट. पण प्रयत्न करा, यू कॅन डू इट अबाउट इट. ओके. आपण ह्या लास्टचा क्वेश्चन एक घेऊया. ह्या ठिकाणी मिहिरचाच आहे. कुड यू प्लीज कंडक्ट ऍटलीस्ट 1 लेक्चर ऑन वर्ल्ड बँक, इंटरनॅशनल एनजीओ लाईक मिलिंडा गेट्स फाउंडेशन, बिल गेट्स फाउंडेशन? पुढच्या वेळेस मी कव्हर करतो, त्याच्यानंतर जरी तुम्हाला काही वाटलं तर मी हे करेल. तर पुढच्या वेळेस मी तुम्हाला काय करतो, वर्ल्ड बँक आणि इंटरनॅशनल एनजीओचं जे काय आहे त्यामध्ये त्यामध्ये मी 1-2 स्लाइड घेतो आणि त्याच्यानंतर पुढच्या वेळेस तुम्हाला वाटलं काही, कारण इट टेक्स अ लॉट ऑफ, कारण यू हॅव टू वर्क हार्ड ऑन दॅट, आणि स्टील यू फील की नाही सर मला मदत, तर यू कॅन पुट मी मेलवरती. अँड गरज पडली तर आपण घेऊया, काही प्रॉब्लेम नाही. काही 1 महिना 2 महिन्यानंतर वाटलं तर एक सेशन आपण इंटरनॅशनल एनजीओ वरती घेऊया, नो इश्यू. नयन, UPSC साठी NCERT कंपल्सरी आहे का? नयन बेटा, कंपल्सरी नाहीये, पण NCERT शिवाय तुमचा बेस होणारच नाही. तुम्हाला जो UPSCचा गाभा, तुम्हाला जी ओरिजिन आहे
तुम्हाला एनसीईआरटी शिवाय येणार नाही. आणि मित्रांनो, कुठल्याही पुस्तकापेक्षा एनसीईआरटीने तुम्हाला जी अंडरस्टँडिंग येते, एक तुम्हाला प्रेम होते एनसीईआरटी सोबत, जे तुम्हाला मजा येते वाचायला, ती एनसीईआरटी वाचल्यावरच तुम्हाला प्रेमात पडता, तुम्ही युपीएससीचे आहे, एमपीएससीचे आहे. त्याच्यामुळे एनसीईआरटी शिवाय पर्याय नाही. प्रज्वल, बेटा, तुम्हाला करावंच लागणार आहे. आणि नसेल तरी मी एक सांगतो, तुम्ही काय करा, आता जर तुम्ही 100 वर्ड लिहिण्याचा प्रयत्न करा 5 मिनिटात, नाही होत तुम्हाला 6 मिनिट लागतं, पुन्हा आणखीन लिहा. सेम लिहा, सेम लिहा. दिवसातून तुम्ही जो अभ्यास करताय, तुम्ही 10 घंटे लिहायचा प्रयत्न करा. तुम्ही लिहू शकता. मित्रांनो, मी 12वीला असताना मला आहे ना, मला बायोलॉजीमध्ये 100 पैकी 100 पडले होते. आणि मी 98 ला होतो त्यावेळी ना, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी ह्या 3 विषयाच्या मार्कावरती एमबीबीएस ला ऍडमिशन व्हायचे किंवा मेडिकलला ऍडमिशन. तर त्यावेळेस मी ना पेपरवरती लिहायचो. माझ्याकडे पेपरला पैसे नव्हते, पेपरवरती लिहायचो. माझे कधीतरी 50 केजी तरी पेपर मी लिहिला असेल. तर मित्रांनो, सगळं लिहिता येतं प्राजूल, ट्राय, नो इश्यू. तू लिहात राहा, लिहात राहा. दिवसातून 10 घंटे लिहा, बरोबर तुमची स्पीड वाढते, भूतासारखी वाढेल. ओके, आता आपण मित्रांनो इथे थांबूया. मिहीर, मी इथं मेल टाकलाय मी इथे. मी पुन्हा एकदा टाकतो आणि आपण इथे थांबूया सर्वांना. आणि यू कॅन पुट अप ऑन द सोशल मीडियावरती, तुम्हाला मी टाकून देईल. ओके, तर इथे थांबूया. थँक्यू ऑल ऑफ यू. येस, थँक्यू सो मच सर. खरंच सर्व विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील करिअरच्या संधी या विषयावर तुम्ही अतिशय सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे. आणि असंच तुमचं मार्गदर्शन वेगवेगळ्या विषयांवर विद्यार्थ्यांना पुढेही मिळत राहो. आणि आधी जे मिळालेलं आहे ते सुद्धा विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. आपल्या करिअर कट्ट्याच्या युट्यूब चॅनलवर ते तुमच्यासाठी कायमस्वरूपी असणार आहे. तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्याचा तुम्ही नक्की लाभ घ्या. आणि आपल्या करिअरच्या वाटेवर आपल्याला सरांनी मार्ग दाखवलेला आहे, तर त्याचा नक्की तुम्ही लाभ घ्या. आणि ह्या नोटवर महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणाऱ्या करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत 52 आठवड्यांची अखंड संवाद शृंखला, हा उपक्रम आपण राबवत आहोत. आणि आजच्या या संवाद शृंखलेसाठी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल माननीय तुषाबा शिंदे सर यांचे मनःपूर्वक आभार. आणि आजच्या या सत्रासाठी उपस्थित सर्व प्राचार्य प्रवर्तक, प्राध्यापक, विद्यार्थी आणि त्यांचे पालक या सर्वांचेच पुन्हा एकदा मनस्वी आभार. आणि आजचे सत्र इथे संपत आहे. आणि हा पूर्णविराम नसून स्वल्पविराम आहे. पुढील सत्रात आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.